सिमोन द बोव्वार हिने म्हणून ठेवलेलं आहे की स्त्री ही घडवली जाते, जन्मत नाही. स्त्री म्हणून तिची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती तिच्यामध्ये नंतर प्रसंगानुरूप किंवा शिकवणुकीतून प्रसंगी धाक दाखवून सुद्धा तिच्यामध्ये ती पेरली जातात. पूर्वी तर बघा सर्रास असं म्हटलं जायचं की बाईच्या जातीनं हे असं वागलं नाही पाहिजे, बाईच्या जातीनं तसं नाही वागलं पाहिजे. आता काळ बदलला, आधुनिक काळामध्ये असं थेट म्हटलं जात नाही की बाईनं कसं असलं पाहिजे, परंतु वेगवेगळ्या प्रसंगातून वेगवेगळ्या अनुभवातून तिला हे सातत्यानं दाखवलं जातं. अगदी बॉडी लँग्वेजमधून सुद्धा स्त्रीनं कसं असलं पाहिजे आणि ती कशी आहे हे दाखवून दिलं जातं. म्हणजे थोडक्यात काय की सुंदर, सुलक्षणी, सुगृहिणी अशी सगळी सची बाराखडी तिच्याकडे असलीच पाहिजे. पण हे असं स मध्ये स्वतःला कोंबून घेताना, स्वतःला तसं घडवताना स्त्रीला काहीतरी एक त्रास होत असेल, घुसमट होत असेल, नाही का? नेमकी ही काय असते किंवा कशी घडते आणि त्याचे परिणाम काय होतात हे सांगणारी देवचाफा या काव्यसंग्रहातली माझी कविता आहे सुलक्षणी बाई. बोथट झाल्या सगळ्या धारा, तो राग, तो द्वेषाचा पारा, संपले ते अथांग निर्व्याज प्रेमही, ज्यावर उभा होता सगळा डोलारा. आतून सगळे धगधगते होते तोवर तिच्या जिवंतपणाची खात्री होती. आतून सगळे धगधगते होते तोवर तिच्या जिवंतपणाची खात्री होती. आता ती शांत शांत झाली. आता ती शांत शांत झाली. लोकांना वाटले चला एकदाची ही शहाणी झाली, पण कळलेच नाही कोणाला की ती आता मेली. तिचे उधसणे संपले तसे बहरणेही. आता ती उसळत नाही कुणाच्या मोठाल्या चुकांवरही. चिडणे, ओरडणे, भांडणे संपले कधीचे. अगदी रडणेही आटून गेले तिचे. माहिती आहे का कुणाला? पूर्वीचे धबधब्यासारखे कोसळत हसणेही संपले आणि तापल्या काचेसारखे तडकणेही. अन्याय, अत्याचार, स्त्रीत्वाचा अपमान सगळ्या विरुद्ध बोलता येत असूनही अचानकच ती पार मुकी मुकी होऊन गेली. कळलेच नाही कोणाला. ती आता मेली. अर्थात एका जगण्यात तिने अशी अनंत मरणेच पेरली होती. त्यागाच्या महान कथानकांनी तिची कलेवर सजली होती. आता छान मंद हसते ती. पहिल्यापेक्षा सुंदरच भासते ती. विझलेली आग असते ना, तितकीच थंड दिसते ती. पण बर का, लोक बेहद्द खुश. जीतम जीतम जीतम, एकदाची सरशी झाली. चाकोरी बाहेरची स्वप्न सोडून ती एक सोज्वळ सुलक्षणी बाई झाली. पण कळलेच नाही कोणाला की ती आता मेली. धन्यवाद. कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.